खरं तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस। गेल्या महिन्याभरापासून प्रचारामध्ये अनेक घडामोडी त्या ठिकाणी घडल्या, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। ज्या दिशेने निवडणूक जायला नको होती अशा दिशेला निवडणूक गेली। अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी झाले। खरं तर दुर्दैवाने शिक्षक मतदारसंघामध्ये जे घडायला नको होतं अशा गोष्टी या गेल्या काही दिवसांमध्ये घडले। प्रामुख्याने या ठिकाणी शिक्षकांना गुलाम म्हणण्यात आलं, काही ठिकाणी शिक्षकांना शिवीगाळ करण्याचे प्रकरण घडले, काही ठिकाणी आजच माजी शिक्षकांनी विद्यमान आमदारांच्या त्या ठिकाणी येऊन मीडियासमोर सांगितलं की कशा प्रकारे अन्याय झाला। आणि या सगळ्या बाबी बघता खरं तर स्कॉलरशिप घोटाळा असेल, किंबहुना त्या ठिकाणी असलेले गंभीर स्वरूपाचे असे 420चे प्रकरण असतील। जुनी पेन्शन योजनेसाठी 30 लाख रुपये खर्च मी केला म्हणणारे विद्यमान लोकप्रतिनिधींवर त्या ठिकाणी हे सत्य नसल्याचं याचिकेकर्त्यांनी स्वतः त्या ठिकाणी पत्राद्वारे लिहून दिलं की यांचा कुठलाही संबंध नाही। आम्ही जी याचिका केलेली आहे त्याचे सगळे दाखले या ठिकाणी दिलेला आहे। त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटले आहे की याच्यामध्ये कुठेही विद्यमान लोकप्रतिनिधींचा 1 रुपयाचाही मदत त्या ठिकाणी झालेली नसल्याची त्यांनी कबुली त्यांच्या पत्राद्वारे दिलेली आहे। आणि म्हणून आज खरं तर निवडणुकीचं सांगता होत असताना मी एवढंच या ठिकाणी आपल्याशी सांगू इच्छितो की अनेक गैरव्यवहार, अनेक आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झालेले असताना त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही आहे। बोगस मतदानांचा विषय आम्ही उचलला, त्या बोगस मतदानांचे पुरावे देखील आम्ही त्या ठिकाणी काही प्रमाणात सादर केले, परंतु त्या मतदारांपलीकडे इतर कुठल्याही मतदारांवर कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कारवाई किंवा निर्देश दिले गेलेले नाही। त्याचा एकच फक्त तहसीलदारांनी प्रत्येक मुख्याध्यापकांना त्या ठिकाणी अशा पद्धतीचे कुठले शिक्षक आहे एवढे फक्त आपण लिहून द्यावं एवढंच फक्त कारवाई केलेली आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की हे सर्व आरोप जे गेल्या काही दिवसांमध्ये झाले त्याची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे। असेल तर तुम्ही विचारा। जुन्या पेन्शनच्या संदर्भात म्हणालात, परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही स्वतः हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावला, त्यांनी मागणी केलेली होती। नाही, कुठल्याही पद्धतीचा तो प्रश्न मार्गी लावलेला गेलेला नाही आहे। ती सुप्रीम कोर्टाने तशा पद्धतीचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले गेलेले आहे आणि त्या अनुषंगाने पुढची तारीख देखील कोर्टामध्ये निश्चित झालेली आहे। आणि जुनी पेन्शन योजना ही लागू होण्याच्या दृष्टीने कुठलेही ठोस पावलं अद्याप तरी उचलले गेलेले नाही। आचारसंहिता अनेक पद्धतीने खरं तर धाब्यावर ठेवली गेली। आचारसंहितेमध्ये शासकीय त्या ठिकाणी मिटिंगा घेतल्या गेल्या। पहिल्या दिवसापासून शासकीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसमवेत विद्यमान आमदारांनी मिटिंग घेतली आणि दुर्दैवाने त्याच्यावर कुठलीही कारवाई आज महिना उलटून गेला तरी देखील आचारसंहितेची कुठलीही कारवाई त्यांच्यावर झालेली दिसत येत नाही आहे। आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारे शिक्षक संघटनांनी देखील वेगवेगळ्या मागण्या केल्या, त्याची देखील दखल घेतलेली नाही। आणि म्हणून कुठंतरी लोकशाही अस्तित्वात आहे का नाही हा खरा प्रश्न शिक्षकांसमोर आज पडलेला आहे। पण मुख्य म्हणतात बोगस मतदारांच्या बाबतीत जी काही तुम्ही तक्रार केली होती त्यामध्ये बोगस मतदार ओरिजिनल कसा ठरवला जातो? कारण की त्यामध्ये 3 वर्ष मुख्याध्यापकाने लिहून द्यायचे की 3 वर्ष हा आमच्याकडे जॉबला होता, पण त्यामध्ये मुख्याध्यापकच कॉन्ट्रॅक्टवर असेल तर, शिक्षक CHB वर असतील तर, किंवा हे जे सगळे घोळ आहे तर नेमका मतदार असण्याचा नियम काय? नाही, निश्चितपणाने 3 वर्ष तो शिक्षक पाहिजे, त्या ठिकाणी अप्रुव्हल देखील बघितलं पाहिजे होतं। त्या ठिकाणी त्या संस्थेने त्याला अटेस्टेड जरी केलं तरी त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची शहानिशा करणं अपेक्षित होतं, परंतु हे काही प्रमाणात याच्यामध्ये निश्चितपणाने दिरंगाई झालेली आहे किंवा दुर्लक्षित झालेलं आहे। आणि अशा प्रकारे काही शिक्षक बोगस या मतदारसंघामध्ये घुसलेले आहे। आणि म्हणून आमचं आव्हान आहे की सर्व मतदान हे कॅमेऱ्यासमोर झालं पाहिजे आणि त्यामध्ये अशा स्वरूपाचे जर मतदार आढळून आले तर त्यांच्यावर निश्चितपणाने फौजदारी पद्धतीचा गुन्हा दाखल करून 1 वर्षाचं शिक्षेचं प्रावधान आहे त्याची दखल घेतली गेली पाहिजे। बोगस शिक्षकांबद्दल आरोप करतात किंवा बोगस मतदारांबद्दल आरोप करतात,
नावं तुम्ही का जाहीर करत नाही किंवा ती नावं का सांगत नाही की हे 50 लोक आहेत आणि हे शिक्षक नसताना हे मतदार नाही, आहेत? आम्ही संबंधित नावं हे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, आम्ही केलेलं आहे ते. 2 दिवसावर मतदान आलेलं आहे, परवा मतदान होतं, मग ती नावं जाहीर का नाही करत आहे? दुर्दैवाने प्रारूप मतदार यादी, अंतिम मतदार यादी जी 8 तारखेला प्रसिद्ध झाली, तिच्यावर हरकतीसाठी वेळ दिलेला नव्हता. याच्यामध्ये असलेलं ही एक त्रुटी आहे की म्हणजे मतदार नोंदणी ही 31 तारखेला फॉर्म भरणे चालू झालं, 27-28 तारखेपर्यंत मतदार नोंदणी चालू होती. ती मतदार यादी प्रसिद्ध फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेनंतर 8 तारखेला त्या ठिकाणी उमेदवारांना मिळाली, म्हणजे अगदी 12-13 दिवसापूर्वी. त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं हरकत घेण्यासाठी प्रावधान त्यामध्ये नव्हता, हरकती घेण्यासाठी कुठेही आम्हाला संधी त्यामध्ये नव्हती. ही एक कायद्यात असलेली कदाचित त्रुटी असावी असं माझं मत आहे. एकूण या प्रक्रियेच्या विरोधात तुम्ही न्यायालयात जाणार? निश्चितपणाने जर अशा पद्धतीचे मतदान घडून आल्याचं आमच्या निदर्शनात आलं तर आम्ही न्यायालयामध्ये जाणार. पण मतदान कॅमेऱ्यामध्ये करणार आहे की आपण मागणी केली? आम्ही मागणी जशी करतो आहे त्या पद्धतीने कॅमेऱ्यामध्ये मतदान व्हावं अशी आमची निवडणूक आयोगाकडे मागणी राहणार आहे. पण कारण मागच्या वेळेस केलं होतं कॅमेरामध्ये? नाही, अनेक बूथ त्या ठिकाणी हायजॅक झाल्याची किंवा बूथ कॅप्चरिंग झाल्याचं काही लोकांनी प्रचारादरम्यान मला सांगण्यात आलं. 99% मतदान काही बूथचे गेले होते आणि म्हणून आम्ही स्वाभाविकदृष्ट्या तशी मागणी आम्ही करत आहोत. पेन्शन योजनेसंदर्भात तुम्ही महत्त्वाचं एक वक्तव्य केलं. मुख्यमंत्री 2 दिवसांपूर्वी नाशिकचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला. त्याच्या 2-3 भाषणांमध्ये 2005 नंतर जे शिक्षक जॉईन झालेले आहेत कामासाठी त्यांना पेन्शन योजना लागू केली आहे असं त्यांनी म्हणजे आपल्या जाहीर भाषणात सांगितलेलं आहे. जुनी पेन्शन योजना ही पूर्ण वेगळा विषय आहे आणि जी काय सरकार म्हणते आम्ही लागू केली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तफावत त्या ठिकाणी आढळून येते. सर्व शिक्षकांचं म्हणणं आहे की जुनी पेन्शन योजना ही जशीच तशी त्या ठिकाणी लागू झाली पाहिजे. काही शिक्षकांना रिटायरमेंटनंतर अतिशय 2700 रुपये इतकंच पेन्शन त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत शिक्षक आणि आम्ही सर्वजण शांत बसणार नाही. तुमचे धनराज चौधरी नावाचे तुमचे काही लोक आहेत, त्यांना धुळ्यामध्ये आता ताब्यात घेतलेलं आहे. त्यांनी 25 लाख रुपये घेऊन ते भाऊसर नावाच्या उमेदवाराकडे गेलेले आहेत आणि 2 नंबरचं मतदान आम्हाला करा अशा प्रकारची ऑफर त्या ठिकाणी घेऊन गेली, त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. धनराज चौधरी कोण हेच मला कल्पना नाही. पहिल्यांदाच तुमच्याकडून हे नाव ऐकतो आहे. भाऊसर हे एका विशिष्ट पक्षाचे कॅन्डिडेट आहे. राज्य पातळीवरच्या पक्षाचा AB फॉर्म त्यांच्याकडे आहे आणि अशा पद्धतीची कुठलीही बातमी किंवा माहिती तुमच्याकडूनच मला मिळते आहे. आणि दुसऱ्या पसंतीचा वोट असे एखाद्या व्यक्तीला मागून मतदार देतील असं तरी मला वाटत नाही. मतदार सुज्ञ आहात. मतदार आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे, प्रेफरन्शियल वोटिंग आहे. अगदी 2121 उमेदवारांना आपण प्रेफरन्शियल वोटिंग करू शकतो. त्यामुळे मला याच्यात काही हे वाटत नाही. जे बोगस मतदान आपण शोधलेलं आहे ते मतदार आहे तर ते कुठल्या बूथवर होणार आहे, कुठल्या गावामध्ये होणार आहे याची आपल्याकडे यादी आहे का? हे सर्व बोगस मतदान दुर्दैवाने विद्यमान आमदारांच्याच संस्थेमध्ये हे आढळून आलेलं आहे आणि विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेले आरोप खंडन करण्यासाठी मी इथं आलो आहे की एकाच दिवसात 650 मतदान कसे नोंदवले जातात. मतदान नोंदणी प्रक्रिया ही शेवटपर्यंत चालू असती, शेवटच्या दिवसापर्यंत धावपळ होत असती आणि म्हणून अनेक शिक्षक जे कोणी याच्यामध्ये नाव नोंदवलेलं नसतात ते शेवटी ही धावपळ करतात. त्यामध्ये जर कुठं बोगस मतदार आढळला तर निश्चितपणाने त्यांनी दाखवावे. तुम्ही असे म्हणाले की जे शिक्षक नाही आहेत ते मतदार आहे, मग मतदानाच्या दिवशी तुम्ही त्यांना शोधणार, त्यांना पकडणार आहात? निश्चितपणाने त्यासाठी काही यंत्रणा तयार केली? पोलिंग एजंट त्या पद्धतीने सज्ज केलेले आहे. त्यांचे ओळखपत्र देखील आम्ही बघणार आहोत आणि तशा स्वरूपाचं त्या ठिकाणी आम्ही आमचा निषेध किंवा ऑब्जेक्शन नोंदवण्याचं आम्ही त्यांना सुचवलेलं आहे. कायदेशीर सगळ्या प्रक्रिया, सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी अवलंबणार आहे. पण तुम्ही म्हटलात की मतदारांच्या बाबतीत तुम्ही तक्रार केलेली आहे आणि नावांची लिस्ट दिली, ती कुणाकडे गेली? कारण की आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलो गेडम साहेबांना, त्यांनी सांगितलं माझ्याकडे एकही नाव आहे. नाही, आजच मी त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने त्यांना हे सगळे नावं आणि त्या पद्धतीचं पाठवलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे. MVPचे अधिकृत उमेदवार म्हणून संदीप गुळवे हे आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. कोण
कोण नक्की एमव्हीपीच्या अधिकृत उमेदवार आहेत काय सांगा? त्यांनी काल दावा केलाय संजय राऊतांच्या सभेत ठाकरेंनी असा दावा केला त्यांच्या हा काय दावा केला की गुळवे हेच अधिकृत उमेदवार आहे आणि MVP MVP च्या सगळ्या सदस्यांनी त्यांना मतदान करावं. हे बघा आता त्यांना संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे. मला असं वाटतं की त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे गेल्या 90 वर्षापर्यंत MVP-ला आमदारांची गरज असायची, कारण त्यांना निधी मिळायचा नाही, त्यांना जमिनी हव्या असायच्या शासनाकडनं, फंड हवा असायचा आणि लढावं लागायचं, म्हणून तेव्हा आमदारांची गरज होती. इव्हन डॉक्टर पवारांपर्यंत सुद्धा आमदाराची गरज होती, कारण मेडिकल कॉलेज घ्यायचं होतं आणि त्यांना नंतर PG-साठी सुद्धा उभं राहावं लागलं होतं. आता MVP-ला आमदारांची खासदारांची गरज नाही, कारण संचालक स्वतः सर्वपक्षीय असतात. आणि माझा जो 12 वर्षाचा अनुभव आहे ना, कुठलंही शासन येऊ, नाशिकमधले सगळे आमदार MVP-ला एका वेगळ्या नजरेतनं बघतात, मदतीला कायम तयार असतात. आम्हाला मंत्रालयामध्ये कधी असं वाटलं नाही की आम्हाला थोडासा रिस्पेक्ट कमी आहे. आमचं काम त्या मिनिटाला आमचं त्या शासनाने केलेलं आहे. म्हणजे जे निवडून येतं शासन ते आपले मायबाप आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवाराची गरज नाही. उलट ह्याच्यामध्ये आपण एक वेगळा पॉईंट आता पाडायला लागलेलो आहोत, त्याची गरजच नाही. उलट आपण MVP-कडे गुणवत्ता, मेरिट, शिस्त, पारदर्शकता ह्याच्याकडे फोकस करायला पाहिजे. केलं होतं त्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आज तुमच्याचकडचे हिरण कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केल्यामुळे नथ आणि साडी वाटपबद्दलची तक्रार दाखल झाली आणि त्यांनी चौकशी लावली मुख्य निवडणूक. त्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पत्रक देखील काढले की कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये अशा स्वरूपाचं वाटप दुर्दैवाने या जिल्ह्यातील अनेक वर्ष जुन्या असलेल्या संस्थेमध्ये अधिकृतरित्या त्या ठिकाणी संस्थेमध्ये जाऊन अशा पद्धतीचे साड्या, नथ आणि शर्ट पॅन्ट पीस वाटले जात आहे. खरं तर ज्या ठिकाणी ज्ञान मंदिर म्हणून आपण संबोधितो अशा प्रथा ह्या आदर्श म्हणून बघितल्या जाणाऱ्या संस्थेमध्ये इथून मागं कधीच नव्हत्या. राजकीय फायद्यासाठी अशा संस्थेचा वापर इथून मागं कधीच झाला नाही. दुर्दैवाने जाहीररित्या अशा पद्धतीचं वक्तव्य काही लोक या ठिकाणी नाशिकमधून करत आहात आणि त्याचं शैक्षणिक गुणवत्ता त्या ठिकाणी निश्चितपणाने कमी होते आहे. विद्यार्थी बघता आहे की आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये साड्या येत आहे, नथ येत आहे, कापड पीस येत आहे आणि आपल्याच संस्थेचे संस्थाचालक त्या ठिकाणी जाहीररित्या वाटप शिक्षकांना त्या ठिकाणी करत आहे. याचा निश्चितच परिणाम त्या विद्यार्थ्यांवर पण होणार आहे आणि त्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पण होणार आहे. मुळात अनेक दावे केले गेले, 10,000हून अधिक नाव नोंदवले गेले, परंतु एवढे स्टाफ नसताना काहीतरी खोटे दावे करून त्या ठिकाणी एका प्रकारे दिशाभूल करण्याचं काम देखील काही उमेदवार या ठिकाणी करत आहेत. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांवर त्या ठिकाणी गुन्हे हे दाखल आहे. 420चे गुन्हे हे दोन्ही अधिकृत पक्षांच्या उमेदवारांवर त्या ठिकाणी दाखल आहे आणि निश्चितपणाने सुज्ञ मतदार, शिक्षक मतदार याच्यावर विचार कराल. ही लढाई असत्य विरुद्ध सत्याची लढाई आहे, अन्याय विरुद्ध न्यायाची लढाई आहे, बोगस शिक्षक विरुद्ध खऱ्या शिक्षकांची लढाई आहे, गुलामी विरुद्ध सन्मानाची लढाई आहे आणि निश्चितपणाने शिक्षक या लढाईमध्ये योग्य तो पर्याय निवडतील अशी मला खात्री आहे. या निवडणुकीत मवी प्रभागात मराठा विद्याप्रसारक ही जी संस्था आहे तिचं मतदान जे आहे ते निर्णायक आहे. अशा सगळ्या उपस्थित केला गेला. फुलेंचं नेमकं एमव्हीपीसाठी योगदान काय आहे? याचं उत्तर मी आपल्याला देते. याचं उत्तर लक्षात घ्या की मेडिकल कॉलेजला जेव्हा 50 एकर जमीन हवी होती त्यावेळेस शंकरराव कोल्हे हे महसूल मंत्री होते आणि त्यावेळेस त्यांचा मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे की मराठा विद्याप्रसारक समाज ह्या सामाजिक संस्थेला जमीन देणं. तेव्हा मी त्यांचे मनापासून आभार मानेल. हे कुठं खरं प्रकाश धोक्यात आणलं नाही, मी पण आणलं नाही, कधी डॉक्टर पवारांनी पण आणलेलं नाही. वसंत पवार नाही होते त्यांची अर्धांगिनी होत्याच ना 50% कोल्हे. नाही असं नाही. ही निवडणूक मुळात कुठल्या संस्थेची निवडणूक नाही, ही शिक्षकांची निवडणूक आहे.
संस्थेच्या निवडणुकीच्या वेळेस शिक्षक संस्थेच्या हिताचा निर्णय घेत असतील किंवा त्याप्रमाणे मतदान करत असतील की कोण या ठिकाणी त्या सुज्ञ मतदारांना ज्ञात आहे की कोण कशा पद्धतीने योगदान देत आहे. ही एकूणच शिक्षकांची निवडणूक आहे. काल त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलं की अमुक जिल्ह्यातील लोकांनी एकवटावं. चुकीच्या दिशेने ही निवडणूक गेलेली आहे. नेण्याचा काहींचा प्रयत्न आहे. कारण की सुज्ञ मतदार ज्ञात आहे की ही शिक्षकांची निवडणूक आहे. 5ही जिल्ह्याच्या शिक्षकांची निवडणूक आहे. दुर्दैवाने प्रांतवाद, जातीयवाद या ठिकाणी अनेक गोष्टी या निवडणुकीमध्ये आणल्या. आम्ही या निवडणुकीला मेरिटच्याच बेसवर सामोरे गेलो. आमचे विजन मांडलं, शिक्षकांचे प्रश्न मांडले आणि निश्चित रूपाने ते सगळ्यांना पटलेले आहे, त्यांनी स्वीकारलेले आहे. ताई देखील या ठिकाणी मी मेरिटमध्ये असल्यामुळेच या निवडणुकीमध्ये उतरलेले आहे. इथून मागं कुठल्याही राजकीय अपक्ष म्हणून मी उभा आहे या निवडणुकीमध्ये. कुठल्याही राजकीय पक्षांची सर्वांशी चांगल्या संबंध सगळ्याच संस्था ठेवत असतात, कारण की राजकीय झाल्यावर लावून घेत नसतात. परंतु दुर्दैवाने स्वतःचे राजकीय पोळी भाजण्यासाठी खाजगी आपली शैक्षणिक संस्था असल्यासारखं त्या ठिकाणी काही संस्था चालक त्या ठिकाणी वागता आहे. आणि मला वाईट वाटतं की सभासदांना देखील संस्थेमध्ये मत मागण्यासाठी जाऊ दिलं जात नाही आहे. काही ठिकाणी उमेदवारांना देखील लोकशाही पद्धतीने संस्थेमध्ये त्या ठिकाणी मज्जाव किंवा बंदी घातलेली आहे. ज्या लोकांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी योगदान दिलं अशा लोकांवर नको ते आरोप त्या ठिकाणी केले जात आहे. ज्यांनी या सगळ्या संस्था वाढवल्या त्यांच्याबद्दल देखील टीका करून त्या संस्थेची प्रतिमा आणि एकंदरीत समाजात असलेली त्यांची प्रतिमा ते खालवत आहे हे मात्र निश्चित. आपण सगळेच असतात, सगळेच उमेदवार असं म्हणतात की ही निवडणूक शिक्षकांची आहे. मग हे सगळे संस्थाचालक या निवडणुका का लढत आहेत? एखादा तुमच्यातला शिक्षक तुम्ही उभा करून त्याला पाठिंबा का देत नाही? तुम्ही निश्चितपणाने आपला प्रश्न एकदम रास्त आहे. यामध्ये घटनाकारांनी जेव्हा हा मतदारसंघ बनवला 24 ते 25% साक्षरता दर होता आणि इतर कुठल्याही प्रोफेशन की पत्रकारांसाठी वेगळा मतदारसंघ नसून डॉक्टरांसाठी नाही आहे, ॲडव्होकेटसाठी नाही, इंजिनियरसाठी नाही, परंतु फक्त शिक्षक हे समाजाचे प्रतिबिंब आहे. त्यांना समाजाच्या प्रश्नांची जाण आहे. म्हणून त्यांना हा अधिकार दिला पाहिजे की कोणाला तरी एक समाजातील निवडून देऊन सभागृहात प्रश्न मांडण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. त्यामध्ये अशिक्षितही उभा राहू शकतो, शिक्षकही उभा राहू शकतो, शिक्षक इतर कोणीही उभं राहू शकतं. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात संघटित करून शिक्षण व्यवस्था किंवा शिक्षकांना एकत्रित करून त्याला मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर लागती, त्या ठिकाणी यंत्रणा लागती आणि सरकारकडून एका लोकप्रतिनिधीला फक्त 25,000 रुपयाचा एक PA साठी मानधन मिळतं. त्यामध्ये 5 जिल्ह्याची व्याप्ती, सर्व शिक्षक संघटनेच्या अडीअडचणी या सगळ्या गोष्टी समाविष्ट करून घेण्यासाठी, प्रश्न जाणून घेण्यासाठी, वेळ देण्याच्या दृष्टीने, म्हणून स्वाभाविक घटनेत दिलेल्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन कोणी उमेदवार या ठिकाणी उमेदवारी करत नाही एवढं मात्र निश्चित. संजय राऊतांनी आरोप केलेला आहे की साखर सम्राटांनी कारखाने चालवावे, साखर वाटून. नाही, हे असं आहे की मग त्यांनी फक्त मुक्त फळच वाटायची का सगळीकडे, असं आहे? असं नसतं. ही संस्थात्मक राजकारणामध्ये आम्ही राहिलेलो आहोत. या ठिकाणी शिक्षण संस्था देखील मी ट्रस्टी म्हणून आहे, कारखान्यावर देखील आहे, शैक्षणिक संस्थेवर देखील आहे, बँकेवर देखील आहे. म्हणजे फायनान्स, फर्टिलायझर्स, एज्युकेशन, कोऑपरेटिव्ह या सगळ्या वेगवेगळ्या शिक्षण विद्यार्थी दशकामधून मी GS म्हणून काम केलेलं आहे. अनेक मोर्चे त्या ठिकाणी केलेले. शेवटी प्रश्न कोण सोडवतं याला जास्त महत्त्व आहे. आणि मग यांच्यावर गुन्हेगारींचे आरोप आहे. मग ह्या लोकांना हे लोक कसे चालतात? त्यांना साखर सम्राट चालत नाही, मग गुन्हेगार चालतं असं त्यांचं म्हणणं आहे का? जे वेगवेगळ्या चार्जेस खाली त्या ठिकाणी कोर्टाचे ज्यांच्यावर आरोप आहे असे लोक चालतात का? मग हा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे. नाही, पण ही निवडणूक आता साडी आणि नताची पुढे गेलेली, मतालाही आता भाव कुठले 5 ते 7,000 रुपये त्याची कल्पना नाही. परंतु जनता सुज्ञ आहे. आपण गेल्या काही निवडणुकीमध्ये बघितलं, अशा प्रकारे जरी कोणत्याही उमेदवाराने काही केलं असलं तरी सतसत विवेकबुद्धीने लोक या ठिकाणी मतदान करतील हीच खरी अपेक्षा आहे. अखेर विवेकाची काल धरावी शिक्षक. आव्हान तर तेच राहील. थँक्यू. ज्या पद्धतीने गुलाम शिक्षकांना म्हणण्यात आलं तो खऱ्या अर्थाने या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी
योगदान दिलं त्या सगळ्यांचाच अपमान आहे. म्हणजे सावित्रीबाई फुले असतील, त्या ठिकाणी घटनाकारांचा असेल, किंबहुना साने गुरुजी असतील, कर्मवीर भाऊराव अण्णा असतील, या सगळ्यांनी एका विशिष्ट पद्धतीने शिक्षण क्षेत्र पुढं नेलं. परंतु गुलाम म्हटल्यानंतर देखील दुर्दैव याचं वाटतं की अद्यापही त्यांनी माफी मागितली नाही. एखादा म्हणतो की आमचे अनावगाने निघाले गेले शब्द, मी बोललोच नाही, अशा पद्धतीचं धडधडीत खोटं बोलणारे उमेदवार या रिंगणात दिसत आहे आणि ते दुर्दैव आहे. आणि याच प्रवृत्तीविरुद्ध खरं तर आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो आणि अपक्ष जरी असलो तरी सगळ्यात चांगले लोक, नातं होतं म्हणून नाही तर चांगल्या लोकांमागं आपण उभं राहायला पाहिजे, म्हणून ही सगळी मंडळी माझ्या उमेदवारी मागं भक्कमपणे उभे आहे. मला खात्री, मी येत्या 1 तारखेला निवडून येईल अशी मला 100% खात्री त्या ठिकाणी वाटते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.